नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपण सर्वांनी सुरू केलाय. आज आपण पेपर 2 मधील गणित या विषयातील घातांक व घनमूळ हा घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, एखाद्या संख्येचा घातांक म्हणजे त्या संख्येचा घातांका एवढा असलेला गुणाकार. उदाहरणार्थ 2 चा घातांक 4 म्हणजेच 2 चा 4 वेळा गुणाकार. यामध्ये 2 हा पाया असतो, तर 4 हा त्याचा घातांक असतो. मित्रांनो, यापूर्वी तुम्ही घातांकाचे नियम अभ्यासलेले आहेत. त्याची थोडीशी उजळणी करूया. बघा, a चा m घातांक गुणिले a चा n घातांक बरोबर a चा m अधिक n घातांक. इथे m आणि n ही कोणतीही परिमेय संख्या असू शकते. बघा, उदाहरणार्थ 3 चा चौथा घात गुणिले 3 चा दुसरा घात असं ज्यावेळी असतं, तर 3 चा 4 वेळा गुणाकार, परत 3 चा 2 वेळा गुणाकार असं एकूण मिळून 3 चा 6 वेळा गुणाकार म्हणजे 3 चा 6वा घात. अशा वेळी घातांकाची काय होते, ज्यावेळी पाया समान असतो त्यावेळी घातांकाची बेरीज करायची. पुढचा नियम बघा, a चा m घातांक भागिले a चा n घातांक बरोबर a चा m वजा n घातांक. उदाहरणार्थ 5 चा 6वा घात भागिले 5 चा 3रा घात. अशा वेळी 5 चा घातांक 6 वजा 3 करायचं म्हणजे 5 चा घातांक 3 येणार आहे. भागाकारामध्ये बघा 5 चा गुणाकार 6 वेळा घेतला भागिले 5 चा गुणाकार 3 वेळा घेतला, तर 3 वेळा आणि 6 वेळातले 6 तून 3 वेळा जे असतील ते जातील म्हणजे 5 चा 3रा घातांक तुम्हाला काय मिळणार आहे, तुमचं उत्तर मिळणार आहे. त्यानंतर बघा, a चा घातांक 0 असेल त्यावेळी त्याचं उत्तर 1 असतं. पुढचं बघा, a गुणिले b चा घातांक m म्हणजेच a चा m घात गुणिले b चा m घात. 5 गुणिले 2 चा घातांक 3 असेल तर 5 चा 3रा घात गुणिले 2 चा 3रा घात केलं तरी आपल्याला उत्तर मिळू शकतं. बघा, 5 गुणिले 2 10, 10 चा 3रा घात म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 1000. तसंच 5 चा 3रा घात 5 5 25, 25 5 125 गुणिले 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 125 गुणिले 8 केलं तरी पण 1000. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या घातांकाला सोपे रूप देऊ शकता. बघा, a चा वजा m घात बरोबर 1/a चा m घात. म्हणजे एखाद्या संख्येचा ज्यावेळी घात वजा असतो, 7 चा वजा 3रा घात असं ज्यावेळी तुम्हाला दिलं जातं, तर हे रूप तुम्ही छेदामध्ये लिहिताना 1/7 चा 3रा घात असं सुद्धा लिहू शकता. त्यानंतर बघा, a चा m घात परत त्याचा n घात हे 2 घात आहेत. अशा वेळी जेव्हा एखाद्या संख्येचा 2 वेळा तुम्हाला घातांक दिला जातो, तर त्या घातांकाचा गुणाकार करायचा. इथे बघा, a चा घातांक m गुणिले n म्हणजे बघा 5 चा वर्ग परत त्याचा घन असं जर आपण केलं तर 5 चा 2 वेळा गुणाकार आणि ह्याचा परत 3 वेळा गुणाकार म्हणजे परत 5 गुणिले 5 परत 5 गुणिले 5 असे एकूण 1 2 3 4 5 6 म्हणजेच 5 3 गुणिले 2 म्हणजे 5 चा 6 वेळा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. पुढचा नियम बघा, a/b चा m घात. मगाशी जे बघितलं a गुणिले b चा m घात त्याच पद्धतीचं आहे. जर असं असेल तुम्हाला तर तुम्ही a चा m घात भागिले b चा m घात असं करू शकता. बघा, 3/2 चा चौथा घात असं जर असेल तर अशा वेळी तुम्ही 3 चा चौथा घात भागिले
2चा चौथा घात करून उत्तर काढू शकता. पुढचं उदाहरण बघा. a/b चा वजा m घात. हे जे उदाहरण आहे, हा जो नियम आहे त्याच नियमातलं हे उदाहरण आहे बघा. एखादी संख्या घेऊ. 7/3 यांचा वजा चौथा घात असं ज्यावेळी तुम्हाला दिलं जातं त्यावेळी अंशाच्या जागी छेद लिहायचा. म्हणजे छेद गेला वरती 3, अंश गेला खाली 4 आणि यांचा जो घातांक वजामध्ये आहे तो काय करायचा आहे तुम्हाला धनमध्ये करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता. त्यानंतर a चा घातांक m/n. आता m/n मध्ये हा जो m असतो तो घातांक असतो आणि n जे असतं हे त्याचं मूळ असतं. म्हणजे बघा, समजा तुम्हाला असं दिलं 4चा घातांक 3/2 असं जर तुम्हाला दिलं, अशा वेळी 4चा घन असतो आणि त्याचं काय करायचं असतं वर्गमूळ काढायचं असतं. मित्रांनो, एखाद्या संख्येचं वर्गमूळ ज्यावेळी विचारतो त्यावेळी ते धन किंवा ऋण सुद्धा असू शकतं. बघा, वर्गमुळात 16 ह्याचं तुम्हाला काय विचारलं वर्गमूळ विचारलं तर हे वर्गमूळ 4 गुणिले 4 या दोघांचा गुणाकार म्हणजे याचं वर्गमूळ 4 ही असू शकतं किंवा -4 गुणिले -4 म्हणजे ह्याचं वर्गमूळ -4 असू शकतं. पण ज्यावेळी एखाद्या संख्येचं तुम्हाला घनमूळ विचारलं जातं, समजा तुम्हाला विचारलं 27 हे कुणाचा घनमूळ आहे तर तुम्हाला माहिती आहे की 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे हा काय आहे 3चा घन आहे. पण -3चा असू शकणार नाही कारण -3 गुणिले -3 गुणिले -3 असं ज्यावेळी करतो त्यावेळी ह्या दोघांचा गुणाकार येतो धन येतो. परत त्याला जेव्हा आपण -3 गुणणार म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे तुमचं -27. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला घनमुळात -27 असं दिलं जाईल त्यावेळी त्याचं उत्तर तुमचं येणार आहे -3. घातांकावर आधारित उदाहरणे आता पाहूया. मित्रांनो, 19,683 या संख्येचे घनमूळ किती असा प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्हाला घातांक आणि घनमूळ या घटकाचे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 20 वर्ग आणि 1 ते 10 घन पाठ असणे अत्यंत गरजेचं आहे. हा प्रश्न बघा, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते. पहिले संख्या लिहून घेऊ. 19,683. आता यामध्ये एकक, दशक आणि शतक ह्याच्या काय करायचे भाग पाडायचे. कारण शेवटचे जे 3 अंक असतात ते काय असतात हजाराचे असतात. म्हणजे 10चा जो घन आहे तो असतो 1000. म्हणजे शेवटचे 3 अंक आपल्याला एकक स्थानाचा अंक काय करतात मिळवून देतात. आता घन कुणाचा हे ओळखताना एकक स्थानाचा अंक आपण ओळखूया. त्यामध्ये शेवटचा जो अंक आहे तो 3 आहे. आता कुणाचा घन शेवटी 3 आहे ते बघायचं. 1च्या घनाच्या शेवटी 1 आहे. 3च्या घनाच्या शेवटी एकक स्थानी 7 आहे. 5च्या घनाच्या शेवटी 5 आहे. तसंच 7च्या घनाच्या शेवटी 3 आहे. म्हणजे तुमचा एकक स्थानाचा अंक घनाचा हा 7 असणार आहे. पर्यायांमध्ये बघा, म्हणजे हा इथे 3 आहे, इथे 3 आहेत. म्हणजे हे दोन्ही पर्याय तुमचे गेले. आता हा जो घन आहे तो एकतर 17चा असणार आहे किंवा 27चा असणार आहे. त्यानंतर आता दशक स्थानाचा अंक बघताना दशक स्थानी आहे 19. आता 19 ही संख्या कोणाच्या घनातून वजा होते ते बघायचं. आता 19च्या अगोदरचा घन आहे 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. आता 19 मधून 27 तर वजा होणार नाहीत. 19 मधून 8 वजा होतात. म्हणजे 2च्या घनातून काय होणार आहे 19 ही संख्या म्हणजे इथे ह्यातून 8 तुमचे वजा होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला ही जी संख्या आहे एकक स्थानाची दशक स्थानाची तुम्हाला किती मिळणार आहे 2 मिळणार आहे. म्हणजे दशक स्थानी तुमचा कोणता अंक असणार आहे 2 हा अंक असणार आहे. जर तुम्ही करून बघितलं 27 गुणिले 27 गुणिले 27 तर तुमचं उत्तर 19,683 येणार. मित्रांनो बघा पुढचं उदाहरण. 3चा घातांक m अधिक 3चा घातांक m अधिक 1 बरोबर 108 आहे. तर तुम्हाला m ची किंमत काढायला सांगितले. बघा, उदाहरण लिहून घेऊया अगोदर. 3चा घातांक m अधिक 3चा घातांक m अधिक 1 आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे 108 आणि ह्या m ची किंमत काढायची आहे. तुम्हाला नियम माहितच आहे बघा. a चा घातांक m असतो गुणिले a चा घातांक n असेल
तर आपण काय करतो, घातांकाची बेरीज करतो. आता इथे चा 3चा घातांक m आहे, म्हणजे 3चा गुणाकार m वेळा, अधिक 3चा घातांक m अधिक 1 आहे. मग आपण ह्या उदाहरणाप्रमाणे हे लिहून घेऊया, 3चा घातांक m गुणिले 3चा घातांक 1 बरोबर 108. इथे समजलं का बघा, 3चा जसं आपण इथे केलेलं आहे, चा घातांक m अधिक n, तसं m अधिक 1 आहे इथे, म्हणजे 3चा घातांक येणार आहे m आणि 3चा घातांक येणार आहे 1. आता यामध्ये इथे मध्ये बेरजेचं चिन्ह आहे, त्यातून 3m आणि 3m आपण हे कॉमन काढू शकतो, बाहेर काढू शकतो. 3m आणि मग कंसामध्ये राहील 3m बाहेर निघाले, त्यामुळे इथे राहील 1 अधिक 3 बरोबर 108. कारण 3चा घातांक 1 म्हणजे 3च. आता ह्या दोघांची जर बेरीज केली तर येणार आहे 3m गुणिले 4 बरोबर 108. आता हे गुणाकारामध्ये आहेत, उजवीकडे गेल्यानंतर भागाकारात जातील, म्हणजे 3चा घातांक m बरोबर 108 भागिले 4, म्हणजे 3चा घातांक m बरोबर 27. आता 27ला आपल्याला काय करायचं आहे, 3च्या घातांकाच्या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे 3चा घातांक m आहे, तर 3चा किती वेळा गुणाकार म्हणजे 27, 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, म्हणजे 3चा घातांक m म्हणजे 3चा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, 27 हे उत्तर येणार आहे. म्हणजेच m बरोबर आपली किती येणार आहे, 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 1. दिलेल्या उदाहरणात या नियमाचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. मित्रांनो, दिलेला प्रश्न NMMS पेपरमध्ये आला होता. बघा, 2चा घातांक 1/3 याचा घातांक परत 3 अधिक 5चा घातांक 7 परत पूर्ण कंसाचा घातांक 0 भागिले 3चा घातांक 2 आणि परत कंसाचा घातांक 1/2. आता हे उदाहरण आपण चा घातांक m आणि त्याचा घातांक परत n, म्हणजेच चा घातांक m गुणिले n या नियमाचा वापर करून सोडवायचा आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा, इथे m आणि इथे n घेतलं तर ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. सोप्या पद्धतीने लिहून घेऊ. 2चा घातांक 1/3 गुणिले 3 अधिक 5चा घातांक 7 परत त्याचा घातांक 0 आहे, म्हणजे गुणिले 0 भागिले 3चा घातांक 2 आहे आणि परत कंसाचा घातांक म्हणजे तो गुणाकारामध्ये झालं 1/2. आता एकदम सोपं आहे बघा, इथे भागाकारामध्ये 3 आहे, त्यामुळे हे 3 गेले, म्हणजे 3चा घातांक तुमचा 1 येणार आहे, 2चा घातांक 1 येणार आहे, अधिक 5 घातांकामध्ये 0 आहेत, म्हणजे 5चा घातांक 0च राहील, भागिले 2चा घातांक इथे छेदात आहे, इथे अंशात आहे, म्हणजे हे पण गेले, म्हणजे 3चा घातांक 1 आला. आता 2चा घातांक 1 म्हणजे 2 अधिक 5चा घातांक 0 म्हणजे 1, हे माहिती आहे तुम्हाला. चा घातांक 0 त्याची किंमत असते 1, म्हणजे 5चा घातांक 0 म्हणजे 1 झाले, भागिले 3 आले, म्हणजेच 3 भागिले 3 याचा अर्थ तुमचं उत्तर येणार आहे 1. पर्याय क्रमांक 4. घातांकाचे नियम जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही सोपे रूप देऊन हा प्रश्न सहज सोडवू शकता. मित्रांनो, 100.1 या संख्येचा वर्ग खालील पर्यायामधून तुम्हाला शोधायला सांगितलेला आहे. आता वर्ग करताना 2 पद्धती आहेत. एक तर बैजिक समीकरणाचा वापर करून तुम्ही सुद्धा वर्ग करू शकता, हे मागच्या वर्षी तुम्ही शिकलेलं आहे. बघा, a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग या समीकरणाचा वापर करून आपण a म्हणजे 100 आणि b म्हणजे 0.1 याचा आपण वर्ग करू शकतो. आता पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे 100चा वर्ग अधिक 2 गुणिले 100 गुणिले 0.1 अधिक 0.1 चा वर्ग. हे आपण उदाहरण सोडवून घेऊ. 100चा वर्ग म्हणजे 10,000 आला. एकाखाली एक लिहिते, म्हणजे बेरीज करायला सोपं पडेल.
त्यानंतर 200 200 गुणिले 0.1 0.1 गुणिले 100 केले तर 10 येतात. 10 गुणिले 2 म्हणजे 20 येणार आहे तुमचं उत्तर इथे. यांची बेरीज करायची आपल्याला. आणि 0.1 चा वर्ग म्हणजे 0.01. आता यांची बेरीज करून घेऊ. 1 0 दशांश चिन्ह 0 2 0 0 1 म्हणजे तुमचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने सोडवू शकता. जर तुम्हाला बेजिक समीकरणे येत नसतील तर सरळ 0.1 100.1 गुणिले 100.1 याचा वापर करून तुम्ही हे उदाहरण काय करू शकता, उत्तर काढू शकता. पण याला खूप वेळ लागतो आणि जर बेजिक समीकरणांचे तुम्हाला येत असतील तर हे तुम्ही काय करू शकता, पटकन सोडवू शकता. मित्रांनो, आता दिलेले उदाहरण सोडवूया. बघा, -2/3 चा घातांक -2 आहे, अधिक 1/2 चा घातांक -1 आहे, वजा 1/3 चा घातांक -1 आहे. आता इथे सगळ्यांचे घातांक वजा म्हणजे ऋणमध्ये आहेत, त्या अगोदर धन करून घेऊया. तुम्हाला हा नियम माहीतच आहे. a चा घातांक जर -m असेल तर आपण त्याला 1/a चा घातांक m अशा पद्धतीने लिहू शकतो. त्याचाच वापर काय करूया इथे करूया. वजा 3/2 चा घातांक आता होणार आहे 2. आता इथे काय केले, जेव्हा हे छेदामध्ये जातील म्हणजे 2च्या ऐवजी आपण काय करणार आहे, अंशाचे छेदामध्ये जाणार आहेत. 3 हे छेदामधले ते अंशामध्ये जाणार आहेत. वजाचं चिन्ह तसेच राहणार आहे. आणि इथे जे -2 घातांक होता त्याचा काय झाला, -2 झालेला आहे. अधिक इथे पण काय करूया, अंशाची आणि छेदाची जागा बदलूया. 2/1 चा घातांक तुमचा येणार आहे 1, वजा इथे परत वजा 1 घातांक आहे म्हणजे परत 3/1 चा घातांक तुमचा येणार आहे 1. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, जे ऋण घातांक होते त्याचे मी धन करून घेतलेत. या नियमाचा वापर केलेला आहे. आता हे उदाहरण सोडवूया. -3 चा घातांक 2 म्हणजे तुमचं इथे उत्तर येणार आहे -3 चा घातांक 2 भागिले 2 चा घातांक 2 अधिक हे सोडून घेतलं तर ह्याचं उत्तर येतं 2 चा घातांक 1 म्हणजे 2, 1 चा घातांक म्हणजे 1 म्हणजे 2, वजा 3 चा घातांक 1 म्हणजे 3. पुढे बघा, -3 चा घातांक वर्ग आहे 2 म्हणजे -3 गुणिले -3 याचं उत्तर येतं 9, अधिक 9 येतं, भागिले 2 चा वर्ग 4 अधिक 2 वजा 3. आता हे सगळं गणित आहे ते सोडवून घेऊया. छेद समान करूया. सगळ्यांचे छेद आपण 4 करूया. 9/4 अधिक याचा 2 गुणिले 4 आणि परत 1 गुणिले 4 वजा 3 गुणिले 4 आणि 1 गुणिले 4. छेद सगळ्यांचे समान केल्याशिवाय आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करता येत नाही. बघा, 9 अधिक 8 वजा 12 छेद 4 येणार आहे आणि याचं उत्तर येते 9 आणि 8 17 वजा 12 म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 5/4. मित्रांनो, घातांक आणि घनमूळ या घटकावरचे प्रश्न जर तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला घातांकाचे सगळे नियम माहीत असणे फार गरजेचे आहे. त्याचप्रमाणे 1 ते 20 वर्ग आणि 1 ते 10 घन तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. या घटकावर आधारित मार्गदर्शिकेमधील प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवताना काही अडचण आल्यास कमेंटमध्ये टाका. मी नक्कीच याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू.